आपलं जे नातं आहे तिथं काय चुकतंय हे बघायच्या ऐवजी कधी कधी लोक बाहेर असे दुसरी नाती फुलवायचा प्रयत्न करतात आणि त्यात नॉवेल्टी फॅक्टर पण खूप महत्वाचा आहे. आपण आपल्या नवरा किंवा बायको बरोबर अनेक वर्ष एकत्र घालवलेली असतात. आपल्याला स्वभाव, आवडीनिवडी सगळं आतून बाहेर सगळं माहिती असतं. त्यात हळूहळू काय होतं, ते नाविन्य चाललं जातं. आपण रोजच्या आयुष्यात अडकून जातो. विषयही काय असतात तर आपण मुलांबद्दलच जास्ती बोलत असतो. बऱ्याच कपल्समध्ये असं होतं की त्यांचं असं स्वतःचं दोघांचं असं रोमॅन्टिक लाईफ काही उरत नाही. फक्त मुलं किंवा नातेसंबंध किंवा नोकरी याबद्दल बोलणं होतं. तर अशा गोष्टींमुळे थोडे ते एकमेकांपासून आधी दुरावतात आणि अशा वेळेला नॉवेल्टी म्हणजे ज्या नात्यामधून आपल्याला लक्ष मिळतंय किंवा आपल्यावर लक्ष केंद्रित होतंय किंवा सुरुवातीला तरी हनीमून फेज असते, तेव्हा असं आपल्याला वाटतं की अरे हीच ती, मी एवढे वर्ष वाट बघितली तीच ही. तर अशा प्रकारे ते लोक गुंतत जातात. पण माझा नेहमी असा सल्ला असतो कपल्सना की तुम्ही ते सुख, ते प्रेम बाहेर शोधण्यापेक्षा तुमचं जे वैवाहिक आयुष्य आहे त्यात जी काही कमी असेल त्याच्यासाठी तुम्ही मदत घ्या. त्याच्यासाठी एक्सपर्ट्स असतात, सायकॅट्रिस्ट आहेत, सेक्सॉलॉजिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांची मदत घ्या. आणि आहे ते नातं असं नाही की तो स्पार्क परत रिइग्नाइट होऊ शकत नाही, तो निश्चित होऊ शकतो जर आपण त्याच्यावर काम केलं.